हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 23 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे. ईश्वरीला किरणबद्दल जे काही गैरसमज होते ते सगळे गैरसमज मिटले आहेत. ईश्वरीला वाटत होतं की किरण ही अर्णवची गर्लफ्रेंड आहे, अर्णवचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, त्याचं त्या किरणबरोबर लफडं आहे. परंतु हा तिचा गैरसमज होता. तर किरण ही एखादी मुलगी नसून, अर्णवची गर्लफ्रेंड नसून, किरण चक्क एक मुलगा आहे आणि अर्णव हा नम्रताच्या नावावर म्हणजेच ईश्वरीच्या बहिणीच्या नावावर काही पैशांची इन्व्हेस्टमेंट करत होता. त्यामुळेच तो ईश्वरीला काहीच सांगत नव्हता. पण ईश्वरीचा एवढा मोठा गैरसमज झाला. पण हा गैरसमज पाहताना आजच्या एपिसोडमध्ये खूप मजा आली. मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ईश्वरी तिच्या रूममध्ये असते आणि किरणचाच विचार करत असते की ही किरण नेमकी असेल तरी कोण. आणि तिला पुन्हा एकदा भास होतो की अर्णव किरणला भेटायला गेलाय. किरण खूप सुंदर मुलगी आहे, अर्णवने तिला मिठी मारली आहे. मग दोघे एकमेकाला आय लव्ह यू म्हटले आहेत आणि अर्णव आणि किरण खूप खुश आहेत. हा सगळा भास पाहून ईश्वरी जोरात किंचाळते नाही, आणि तिचा हा किंचाण्याचा आवाज ऐकून अर्णव धावत पळत तेथे येतो आणि विचारतो, ईश्वरी काय झालंय तुला, तू परत परत का किंचाळतीये. ईश्वरी त्याला काही सांगणार इतक्यात अर्णवच्या मोबाईलवर किरणचा कॉल येतो. ईश्वरी हे पाहते. अर्णव हा सुद्धा ईश्वरीकडे पाहतो की किरणचा फोन आलाय हे ईश्वरीला कळायला नको. ईश्वरीला समजतं की अर्णव माझ्यासमोर या किरणशी बोलायला घाबरतोय आणि अर्णव फोन उचलतो आणि म्हणतो, 1 मिनिट किरण, होल्ड कर. तर ईश्वरी चिडून म्हणते, हो हो, तुमच्या लाडक्या किरणला होल्ड करायला लावा, कारण माझ्यासमोर तुम्हाला बोलता येत नसेल ना, आणि मला कॉफी आणायला पाठवा, म्हणजे मी कॉफी घेऊन येईल, तुम्ही मस्त कॉफी प्याल आणि फ्रेश होऊन तिच्याशी एकदम मृदू आवाजात प्रेमाने बोलाल. जसं माझ्याशी बोलता तसं तिच्याशी बोलून चालणार नाही ना. अर्णवला कळतच नाही की ईश्वरीला हे काय झालंय. अर्णवला समजतं की ईश्वरीचा गैरसमज झालाय की मी एका मुलीशी बोलतोय. आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो, एकदम बरोबर ओळखलं, जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये, म्हणजे मला तिच्याशी मृदू आवाजात बोलता येईल. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी तेथेच थांबते. तर अर्णव स्टडीमध्ये निघून जातो. ईश्वरी खूप चिडते आणि विचार करते, ही किरण नेमकी कोण आहे, ती माझ्या आयुष्यात का आली आहे, माझ्या सुखी संसारामध्ये मला का त्रास देतीये. आणि त्याच वेळेस तिला आठवतं की अंजलीने तिला सांगितलं होतं, ही किरण इंदोरला आमच्या वाड्या शेजारी राहायची, दिसायला खूप सुंदर होती, निळे डोळे, गुलाबी गाल, गालावर खळी पडायची, आणि अर्णवंतीची एक टीम होती, दोघे नेहमी एकत्रच खेळायचे. ईश्वरी विचार करते, गुलाबी गुलाबी गाल, गुलाबी फोल्डर, गालावर खळी, एवढी सुंदर मुलगी अर्णव सरांना भेटतीये. आता माझं काही खरं नाही. लवकरात लवकर ही किरण नेमकी कोण आहे आणि अर्णव सरांचं तिच्याबरोबर काय सुरू आहे हे शोधून काढायचं, असा निर्धार ईश्वरी करते. आणि मी माझ्या संसाराला कोणताही तडा जाऊ देणार नाही, मी माझा सुखी संसार असाच चालू ठेवणार, हे सुद्धा ती ठरवते, निर्धार करते. ते बॉक्स आहे का, हा तुमचा बॉक्स आहे का. मामी चिडून विचार करते, याच बॉक्स चिपकवायला पाहतोय आणि मी ते होऊ देणार नाही. असं म्हणून मामी या भंगारवाल्याला कॉल करते आणि त्याला ठणकावून सांगते की तू मला जे फोटो पाठवलेत ना, त्यापैकी एकही माझा बॉक्स नाहीये, मी तुला खूप पैसे दिलेत, अजून सुद्धा देणार आहे, लवकरात लवकर परत घेऊन टाकेल, अशी धमकी ती या भंगारवाल्याला देते आणि फोन कट करते. त्याच वेळेस मामा तेथे येतो. मामा चिडून म्हणतो, तुला शॉपिंग करायची काय गरज आहे, तुझ्याकडे आधीच एवढ्या वस्तू आहेत की एखादं एक्झिबिशन भरेल, त्यामुळे तू कशाला पैसे घेतले. मामी चिडून म्हणते, माझ्या शॉपिंगबद्दल काही बोलायचं नाही, आणि जोपर्यंत माझा बॉक्स मिळत नाही ना, मला काहीच बोलायचं नाही. मामा चिडून विचारतो, अजून तुझा बॉक्स पुरा सुरूच आहे का, मी तुला आधीच सांगितलं लागेल. मीच वल्लरीच्या आधी तो बॉक्स मिळवतो आणि जाणून घेतो, असं मामा ठरवतो. तर इकडे अर्णव हा स्टडी रूममध्ये झोपी गेलेला असतो. ईश्वरी तेथे येते आणि विचार करते की सरांचं नेमकं काय चालू आहे. सर मला ते पिंक फोल्डर दाखवत नाहीये, किरणचा कॉल आला की मला दूर पाठवून देतात, आणि मला आता ते सत्य शोधून काढायलाच हवं, त्यांच्या लॅपटॉपमध्ये काही सापडतं का ते मी शोधते. असा विचार करून ईश्वरी अर्णव जवळ येते. हे तर सोने पे सुहागा आहे, आता मी ते पिंक फोल्डर शोधते आणि मग मला सगळं राज समजणार, असा विचार करून ती अर्णवच्या टेबलवर ही पिंक फोल्डरची फाईल शोधू लागते. परंतु फाईल शोधता शोधता तिच्या हातून पेनचा हा बॉक्स खाली पडतो आणि त्याचा आवाज होतो. ईश्वरी खूप घाबरते की अर्णव सरांना जागता नाही आली ना. ईश्वरी लपून बसते. अर्णव झोपेतच त्याचा हात बाजूला करतो. ईश्वरीला बरं वाटतं की अर्णव सर अजून झोपले आहेत. तेवढ्यात ईश्वरीला समोर एक लॉकर दिसतं.
ईश्वरी विचार करते, नक्कीच सरांनी या लॉकरमध्ये ते पिंक फोल्डर ठेवलं असेल. आणि ती अर्णवजवळ येते आणि म्हणते, अर्णव सर, तुम्हाला काय वाटतं की नाही, येथे तुमच्या लग्नाची बायको घरात आहे, पण तुम्हाला बाहेर जाऊन लफडी करायची आहे, बाहेरच्या मुलींबरोबर संबंध ठेवायचे. पण मी असं होऊ देणार नाही. आता मी ते पिंक फोल्डर शोधणार, तुमचं काय सुरू आहे ते सगळं शोधून काढणार आणि मग तुम्हाला चांगलाच हिसका दाखवते, इंदोरी हिसका. असा विचार करून ईश्वरी या लॉकरजवळ येते आणि लॉकर उघडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात अर्णव हा कूच बदलतो. ईश्वरी चांगलीच घाबरते की अर्णवला जागता नाही ना आली. ईश्वरीला पाहते तर अर्णव अजूनही झोपेत असतो. त्यामुळे ईश्वरी ही पुन्हा एकदा लॉकर उघडू लागते. तेव्हा तिच्या लक्षात येतं, हे लॉकर तर लॉक आहे, ते चावीनेच उघडेल. ईश्वरी म्हणते, उगत एवढी मेहनत केली, आता चावी शोधावी लागेल. पण चावी कोठे असेल? चावी नक्कीच अर्णव सरांच्या खिशात असेल. असा विचार करून ईश्वरी ही अर्णवजवळ येते आणि त्याच्या खिशात हात घालत असते. पण अर्णव आपला दुसरा हात खिशावर ठेवतो. ईश्वरीला कळतच नाही की आता चावी कशी शोधायची. चावी सापडली तर मला सगळं काही कळेल असा विचार करून ती खुश असते. तर इकडे अंजली ही राजेशची वाट पाहत असते. त्याला पुन्हा पुन्हा फोन करत असते. त्याच वेळेस राजेश हा रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो. त्याची अवस्था खूप बिकट असते. त्याला खूप लागलेलं असतं, मारहाण झालेली असते. अंजली त्याच्याकडे पाहते आणि राजेशची ही अवस्था पाहून तिला जबर धक्काच बसतो. ती राजेशकडे धावत पळत जाते आणि विचारते, अहो तुम्हाला हे काय झालंय? तुमची अवस्था कुणी केली? तर राजेश विव्हळत असतो. त्याला खूप वेदना होत असत्या. त्याच्या नाकाला तोंडाला सगळीकडे लागलेलं असतं. गुंडांनी त्याला खूप मारहाण केलेली असते. तर अंजली घाबरते आणि विचारते, काय झालंय? तुमचा ॲक्सिडेंट झाला का? तुम्हाला गुंडांनी मारलं का? कुणी मारलं तुम्हाला? मला सांगा. तर राजेश सांगतो, हो मला गुंडांनी मारलंय. अंजलीला खूप वाईट वाटतं. अंजली राजेशला घट्ट मिठी मारते. रस्त तर अंजलीकडून पैसे उकळण्यासाठी त्यानेच स्वतःला ही मारहाण करून घेतलेली असते. स्वतःला ही दुखापत करून घेतलेली असते. तर इकडे ईश्वरी ही अर्णवच्या खिशातून चावी मिळवण्याचा प्रयत्न करते. पण अधूनमधून अर्णवची हालचाल सुरू होते म्हणून ईश्वरी ही पडद्यामागे जाऊन लपते. अर्णव झोपलाय हे पाहून ती पुन्हा बाहेर येते आणि अर्णवच्या शर्टच्या खिशामधून चावी बाहेर काढते. ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती अर्णवकडे पाहून म्हणते, अर्णव सर, आता मला चावी सापडली आहे. आता मी ते पिंक फोल्डर शोधणार आणि मग तुमचा मोठा खुलासा करणार. तुम्ही पाहतच राहा. ईश्वरी लगेचच या लॉकरजवळ येते आणि लॉकरला चावी लावते आणि पडद्यामागे जाऊन लपते. अर्णव झोपेतून जागा होतो. त्याला समजतं की आपण काम करता करता झोपी गेलोय. मला आता कॉफी घ्यावी लागेल, नाहीतर मला पुन्हा झोप येईल. असा विचार करून अर्णव कॉफी बनवायला किचनमध्ये जातो. ईश्वरी पडद्याच्या बाहेर येते आणि म्हणते, सर तुम्ही कॉफी बनवा आणि आता मी तुमचं लॉकर उघडते. तुमच्या लॉकरमधून ती पिंक फोल्डरवाली फाईल काढते आणि तुमचं किरणबरोबर काय चालू आहे ना ते सगळं शोधून काढते. मग पहा मी तुमचं काय करते ते. असा विचार करून ईश्वरी या लॉकरजवळ येते. चावीने हे लॉकर उघडते. त्यात तिला ही पिंक फोल्डरची फाईल सापडते. ईश्वरीला खूप आनंद होतो. पण त्याच वेळेस अर्णव तेथे येतो. ईश्वरी ह्या पिंक फोल्डरच्या फाईलमध्ये डॉक्युमेंट चेक करू लागते. तर अर्णव तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि जोरात ओरडतो, ईश्वरी तू हे काय करतेस? ईश्वरी खूप दचकते आणि हे फोल्डर हवेत उडतं. सगळे पेपर्स हवेत उडतात. ईश्वरी अर्णवकडे पाहते. अर्णव तिला जाब विचारतो, काय सुरू आहे तुझं? तू माझं लॉकर कसं उघडलं? तुला चावी कुठून मिळाली? ईश्वरीला अर्णवला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही आणि ती अर्णवकडेच एकटक मोठे डोळे करून पाहत राहते. तर इकडे अंजली ही राजेशला मलमपट्टी करत असते. ती राजेशला विचारते, काय झालंय? कुणी तुम्हाला एवढी मारहाण केली आहे? तर राजेश सांगतो, माझा एक क्लायंट आहे. त्याने एका गुंडाला पैसे उधार दिले होते. पण हा गुंड त्याला आता पैसे देत नाहीये. त्याचीच केस मी लढतोय आणि त्या गुंडांनीच माझ्यावर हल्ला केला. माझी ही अवस्था केली. अंजली खूप दुःखी होते आणि म्हणते, तुम्ही ही केस लढू नका. ही केस सोडून द्या. तर राजेश सांगतो, नाही, मी माझ्या तत्वांशी एकनिष्ठ आहे. अन्याय झालेल्या व्यक्तीला मी न्याय मिळवून देणारच. मी ही केस सोडणार नाहीये. तर अंजली विचारते, आज जो माणूस घरी आला होता तोच माणूस आहे का? तर राजेश सांगतो, हो मी त्याच माणसाची केस लढतोय. राजेश तिला म्हणतो, अंजली, माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं ना तरी मी ही केस सोडणार नाहीये. कारण तो गुंड माझ्या क्लायंटला धमकी देतोय, त्याच्या बायका पोरांना मारण्याची धमकी देतोय आणि मी हा अन्याय सहन करणार नाही. भलेही माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल, मी मरेल, परंतु मी ही केस लढवणार शेवटच्या श्वासापर्यंत. अंजलीला मोठा धक्काच बसतो. अंजली त्याला म्हणते, तुम्ही स्वतःचे जीव का धोक्यात घालताय? आपल्याला अशा केसेसची गरज नाहीये.
तुम्ही ही केस सोडून द्या, तो दुसरा एखादा वकील पाहिल. पण राजेशची नाटकं सुरूच असतात. नाही अंजली, माझ्या जीवाची मला पर्वा नाहीये. मी गरिबांच्या हक्कांसाठी लढणारा वकील आहे. त्यामुळे मी ही केस लढवणारच. मी मागे हटणार नाही. त्यामुळे अंजलीचा सुद्धा नाईलाज होतो. अंजली विचारते, असे किती पैसे त्या माणसाला द्यायचे आहेत? राजेश सांगतो, 10 लाख रुपये. अंजली राजेशला म्हणते, ठीक आहे, तुमचं एकच उद्दिष्ट आहे ना, त्या गरीब माणसाला त्याचे पैसे मिळवून द्यायचे. मग ते पैसे मी तुम्हाला देते, तुम्ही तुमच्या क्लायंटला देऊन टाका. पण ही केस सोडा आणि यानंतर पुन्हा अशा केसेस घ्यायच्या नाही. आपल्याला अशा केसेसची काहीच गरज नाहीये. तर राजेश म्हणतो, अंजली, तू तरी एवढे पैसे कुठून आणणार? अंजली त्याला म्हणते, तुम्ही त्याचा विचार करू नका, मी पैशांची अरेंजमेंट बरोबर करते. हे ऐकून राजेशला मोठा धक्का बसल्याचंच तो नाटक करतो. तर इकडे अर्णव हा ईश्वरीला जाब विचारतो, तुझ्याकडे माझ्या लॉकरची चावी कशी आली? तू माझं लॉकर का उघडलं? मला न सांगता तू हे सगळं का केलं? ईश्वरीला अर्णवला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. अर्णव तिला विचारतो, ईश्वरी, आ वासून उभी राहू नको, मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. तू हे सगळं का केलं? तर ईश्वरी ही तशीच गप्प बसते आणि अचानक ढसाढसा रडू लागते. जोर जोरात रडू लागते, आरडाओरडा करू लागते. आणि तिचं हे रडणं पाहून तुम्हाला सुद्धा नक्कीच हसू येईल. पण अर्णवला मात्र मोठा धक्काच बसतो. अर्णव तिला म्हणतो, कशाला आरडाओरडा करतेस? रडण्याचं नाटक करतेस? मी तुला एक साधा प्रश्न विचारला, तू हे काय करत होती? उगाच सगळ्यांना जागा करशील. सगळे आल्यावर तुला उत्तर देणं आणखीन अवघड होईल. तर ईश्वरी चिडून म्हणते, उत्तर देणं मला नाही, तुम्हाला अवघड जाणार आहे. कारण येथे घरात लग्नाची बायको असताना तुम्ही बाहेर त्या किरण बरोबर मजा मारताय. मला सांगता ऑफिसमध्ये मीटिंगला जातोय आणि तिच्याबरोबर बाहेर फिरायला जाता, तिला मिठ्या मारता, आय लव्ह यू म्हणता. हे सगळं मला कळून चुकलंय आणि ते शोधण्यासाठी मी येथे आले होते. अर्णवला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, मला सगळं कळलंय. सकाळपासून तुमचं काय चाललंय? त्या किरणचा फोन आला की तुम्ही मला कॉफी आणायला पाठवून देता, पिंक फोल्डर पाहू देत नाही, त्याच्याबद्दल काही विचारलं तर सांगू देत नाही, ऑफिसला जात नाही, बाहेर मीटिंगला जाता, फिरायला जाता आणि मी काहीच माहीत करून घ्यायचं नाही का? ईश्वरी पुन्हा जोर जोरात रडू लागते. अर्णव म्हणतो, गप्प बस, रडू नको, मी तुला सगळं सांगतो की ही किरण नेमकी कोण आहे आणि त्या पिंक फोल्डरचं काय आहे. तर ईश्वरी म्हणते, आता काय सांगणार तुम्ही? आता तुमचं सत्य बाहेर आलं की तुमचं बाहेर लफडं आहे, दुसऱ्या मुलीबरोबर तुमचे संबंध आहे. घरात लग्नाची इतकी सुंदर बायको असताना तुम्हाला ती गुलाबी गालाची, गालावर खळी पडणारी, निळ्या डोळ्याची मुलगी हवी आहे ना? आणि आता मी रडणार, मी सगळ्यांना ओरडून सांगणार, असं म्हणून ईश्वरी पुन्हा जोरात रडू लागते. तर अर्णव तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो, गप्प बस, मी तुला सगळं खरं खरं सांगतो, ही तुझी नाटकं बंद कर. त्यामुळे ईश्वरी ही शांत होते. अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडेच पाहत असतात. ईश्वरीचा अर्णववर विश्वास नसतो, पण अर्णव तिला विश्वास देतो की मी तुला सगळं खरं खरं सांगतो. तर इकडे राजेश हा अंजलीला म्हणतो, नाही अंजली, तू मला पैसे द्यायचे नाही, कारण तुझ्याकडे तरी कोठे पैसे आहेत? मला माहिती आहे की त्या अर्णवने तुझं अकाउंट जॉईंट अकाउंट करून घेतलंय. आता तू त्या अर्णवकडे जाणार आणि त्याच्याकडे पैसे मागणार. तर अंजली म्हणते, मग त्यात काय चूक आहे? तो माझा भाऊच आहे आणि तुम्हाला पैशांची गरज आहे हे कळल्यावर तो नक्की पैसे देईल. तर राजेश म्हणतो, नाही अंजली, मी तुला त्याच्याकडे भीक नाही मागू देणार, कारण त्या अर्णवला माझ्यावर संशय आहे. मी सुवर्ण पादुका चोरल्या असं तो सगळ्यांसमोर म्हणाला होता आणि आता जर तू माझ्यासाठी त्याच्याकडे पैसे मागितले ना, तरी त्याला तेच वाटणार की मी चुकीच्या कामासाठी तुला फसवतोय आणि तुझ्याकडून पैसे लुबाडतोय. त्यामुळे नको, तू त्याच्याकडे पैसे मागू नको. तर अंजली म्हणते, तुम्ही नका विचार करू, मी माझे पैसे कसेही उभे करेल. तुम्हाला पैसे हवेत ना, मी तुम्हाला पैसे आणून देते, पण तुमचा जीव माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो आणि अंजलीला म्हणतो, खरंच अंजली, तुझ्यासारखी बायको मिळणं हे माझं नशीब आहे. आपल्या नवऱ्यासाठी तू किती काही करतेस. तर अंजली म्हणते, ते माझं कर्तव्यच आहे. तुमच्यासाठी मी काहीही करू शकते, अख्ख्या जगाशी लढू शकते. असं म्हणून अंजली तेथून निघून जाते. राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, अशी बावळट बायको मिळणं खरंच माझं नशीब आहे आणि आता माझे सगळे प्रॉब्लेम दूर होणार. ही बावळट बायकोच मला 10 लाख रुपये आणून देणार आणि मग मी त्या बॉसचं सगळं कर्ज फेडणार आणि आयुष्यात निवांत होणार. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. त्याचा प्लॅन यशस्वी झालाय असं त्याला वाटत असतं. तर इकडे अर्णव हा ईश्वरीला ह्या पिंक फोल्डरमधील डॉक्युमेंट दाखवतो आणि सांगतो, मी ज्या किरण बरोबर बोलत होतो ना, ती मुलगी नाहीये, तर तो एक मुलगा आहे आणि मी त्याच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करतो. मी तुझ्या बहिणीच्या नावावर,
नम्रताच्या नावावर काही पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि ते तुला समजू नये म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हतो. ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारते, सर तुम्ही इतकं चांगलं काम करताय, मग मला कळू नये अशी तुमची इच्छा का होती? तुम्ही हे सगळं माझ्यापासून का लपवत होता? तर अर्णव सांगतो, मी आकाश आणि अंजली ताईच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा तुला सांगतो का? नाही ना. मग नम्रता सुद्धा माझी बहीणच आहे, तिच्या नावावर मी काही इन्व्हेस्टमेंट करत असेल तर मी तुला का सांगायचं? ईश्वरीला हे पटतं. अर्णव म्हणतो, नम्रता माझी बहीणच आहे, आज ना उद्या तिचं लग्न होईल, तिला पैशांची गरज पडेल, मी तिच्या नावावर आज इन्व्हेस्टमेंट करतोय, काही वर्षात ती दुप्पट होईल, तिप्पट होईल आणि जेव्हा तिला पैशांची गरज पडेल ना तेव्हा तिला कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही, म्हणून मी तिच्या नावावर ही इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्यामुळेच मी तुला काही सांगत नव्हतो. ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहतच राहते आणि विचार करते, खरंच अर्णव सर तुम्ही किती चांगले आहात, माझ्या कुटुंबाचा सुद्धा किती विचार करता. तुमच्यासारख्या माणसावर कोण प्रेम नाही करणार? तुम्ही सोबत असताना तुमच्या प्रेमात न पडणं हे अशक्यच आहे. असा विचार करून ईश्वरी ही अर्णवकडे खूप प्रेमाने पाहत राहते, त्याचाच विचार करत असते. तर मैत्रिणींनो, खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप फनी होता, खूप भारी होता. ईश्वरीला अर्णववर जो संशय आला होता की अर्णवचं बाहेर लफडं आहे आणि त्यामुळे ईश्वरी जे काही करत होती ते पाहायला सुद्धा मजा आली. आणि मग ईश्वरीचं रडणं, त्याचा आरोप लावणं ते पाहून तर पोट घासून असून दुखलं एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, कारण ईश्वरी ही चक्क अर्णवला स्वप्नात नाही तर खरोखर आय लव्ह यू म्हणणार आहे, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं सांगणार आहे. मग हे घडणार तरी कसं? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी अर्णवला वॉर्निंग देणार की सर मी तुमच्या लग्नाची बायको आहे, त्यामुळे बाहेर कोणत्याही मुलीचा विचार करायचा नाही, कोणतीही गर्लफ्रेंड बनवायची नाही, कोणाशीही संबंध ठेवायचे नाही. तर अर्णव विचारेल, का मी असं करू शकतो? तर ईश्वरी त्याला चक्क खुल्लम खुल्ला सांगणार, असं नाही करायचं, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू अर्णव सर. आणि हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसेल, कारण अर्णवला आजपर्यंत जे ऐकायचं होतं ते त्याला ऐकायला मिळालंय. आणि ईश्वरीसुद्धा अर्णवला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत होती आणि शेवटी तिच्या तोंडून हे बाहेर पडलंय. तिने अर्णवला समोरासमोर सांगितलंय की सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मग आता अर्णवसुद्धा ईश्वरीला आय लव्ह यू म्हणेल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. एकीकडे अर्णव आणि ईश्वरीचा हा रोमांस सुरू असेल, एकमेकांना आपल्यावर किती प्रेम आहे ते सांगणं सुरू असेल, तर दुसरीकडे सकाळी अंजली ही अर्णवला आणि ईश्वरीला सांगणार की मला तुझ्याकडून 10 लाख रुपये हवे आहेत. अर्णव विचारेल, तुला एवढे पैशांची काय गरज आहे? तेव्हा अंजली रात्री घडलेला सगळा प्रकार अर्णवला आणि सगळ्यांना सांगणार की यांनी एक केस घेतली आहे आणि त्यासाठी तो क्लायंटला 10 लाख रुपये द्यायचे, त्या गुंडांनी राजेशला खूप मारहाण केली आहे. अर्णवला आणि ईश्वरीला समजणार की ही सगळी राजेशची नाटकं आहे, त्यामुळे अर्णव खूप चिडेल की हा नालायक माणूस माझ्या ताईला फसवून तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला लुबाडतोय, तिच्याकडून पैसे घेतोय. परंतु अर्णव हा अंजलीसमोर काहीच बोलू शकणार नाही, पण ईश्वरी मात्र मनाशी ठाम निर्धार करेल की त्या राजेशला मी एक पैसासुद्धा मिळू देणार नाही. अर्णव सर एवढ्या मेहनतीने पैसे कमवतात आणि हा राजेश त्याच्या अय्याशीसाठी लोकांकडून पैसे उसने घेतो आणि आता अंजली ताईंना फसवून त्यांना खोट्या गोष्टी सांगून हेच पैसे तो अर्णवकडून लुबाडतोय. त्यामुळे काहीही झालं तरी मी अर्णव सरांचे पैसे त्या राजेशला मिळू देणार नाही, त्या राजेशला एक पैसाही देणार नाही असं ईश्वरी ठरवणार. मग एकीकडे अंजली खूप घाबरली आहे, तिला राजेशचं सत्य माहीत नाही आहे, तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरीने ठरवलं आहे की राजेशला पैसे मिळू द्यायचे नाही. मग आता राजेशचं काय होणार? राजेशला पैसे मिळणार की नाही मिळणार? आणि राजेशला जर पैसे मिळाले नाही तर तो बॉस आणि दाद्या त्याची काय अवस्था करतील हे पाहायला खूपच मजा येईल, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.